आपल्यावर ट्रॅप लावला जातोय असा गंभीर आरोप जरांगेंनी सरकारवर केलाय। सरकार खूप मोठं षडयंत्र रचणार आहे असं देखील जरांगे म्हणाले। तर आरक्षण मिळाल्यानंतर डोंगरात किंवा हिमालयात जाईन असं देखील मनोज जरांगेंनी म्हटलंय। तर काही मराठा समन्वयकांनी नाव न घेता जरांगेंनी टीका केली आहे आणि त्यांना मी आतून खपत नाही अशा लोकांना सरकार हाताशी धरतंय। सरकारनं काही मंत्र्यांनी त्यांना हाताशी धरलंय असा आरोप देखील त्यांनी केलाय। मला खात्रीलायक माहिती मिळालेली होती की हे सत्य की ते खूप मोठं षडयंत्र आता रचणार आहेत, कारण मी त्यांना मॅनेज होत नाही, मी त्यांना फुटत नाही आहे। म्हणून काय करायचं तर मग काही मराठा समाजाच्या जीवावर राजकारण करणारे, मराठा समाजाच्या जीवावरती मोठे झालेले, ज्यांच्या दुकानदाऱ्या होत्या ते सगळे बंद पडलेले, हे असंतुष्ट आत्मे म्हणूया त्यांना, हे खूप यांना आतून मी खपत नाही, आतून खूप यांना वाईट वाटतंय त्या गोष्टीचं की हा विषय संपवायला निघालाय सगळा आता आरक्षणाचा, आणि यांना आरक्षण हा विषय कायमचा संपू द्यायचा नव्हता असं यांच्या डोक्यात प्लॅनिंग होती असं मला वाटतंय। त्यामुळं सरकारनं आता त्यांना बहुतेक काही मंत्र्यांनी हाताखाली धरले। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।